नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या सेशनमध्ये आपण कवी वसंत बापट यांचा परिचय बघितला होता. त्यांनी कोणतं गीत प्रार्थना गीत केलं आहे? बरोबर, त्यांनी गगन सदन हे प्रार्थना गीत लिहिलेलं आहे. त्यांचं पूर्ण नाव काय आहे? बरोबर, कवी विश्वनाथ वामन बापट हे त्यांचं पूर्ण नाव आहे. त्यांचा जन्म कोठे झाला? बरोबर, त्यांचा जन्म महाराष्ट्रातील कराड या गावी झाला. त्यांच्या विचारांवरती कोणाचा प्रभाव आहे? बरोबर, साने गुरुजी या व्यक्तिमत्वाचा किंवा यांचा प्रभाव कवी वसंत बापट यांच्या विचारांवरती झालेला आहे. आता आपण कविता बघूया. पहिल्यांदा मी कविता वाचन करत आहे. आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा, धर्म वेगळा नाही. तुम्हीही माझ्या पाठोपाठ ही कविता म्हणू शकता. आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा, धर्म वेगळा नाही. श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची आमुची वस्ती, नाव वेगळे नाही आम्हा, गाव वेगळा नाही. इमान आम्हा एकच ठावे, घाम गाळूनी काम करावे. मार्ग वेगळा नाही आम्हा, स्वर्ग वेगळा नाही. माणुसकीचे अभंग नाते, आम्हीच अमुचे भाग्य विधाते. पंथ वेगळा नाही आम्हा, स्वर्ग वेगळा नाही. कोटी कोटी हे बळकट बाहू, जगन्नाथ रथ ओढून नेऊ. आस वेगळी नाही आम्हा, ध्यास वेगळा नाही. आभाळाची आम्ही लेकरे. लेकरे म्हणजे काय? तर मुलं. लेकरं कुणाची आहोत? आपण आपल्या आईवडिलांचं नाव सांगतो की अमुक अमुक व्यक्तीची आम्ही मुले आहोत. आमच्या आईवडिलांचं नाव हे आहे. किंवा गावामध्ये कोणीही प्रश्न विचारतं की तुम्ही समजा शहरातनं किंवा इतर ठिकाणाहून आलेला असलात तर गावामध्ये प्रश्न विचारला जातो, कुणाचा आहे रे तू? मग सांगितलं जातं की मी अमुक अमुक माणसाचा किंवा अमुक अमुक व्यक्तीचा मुलगा आहे. पण हे जे कष्टकरी लोक आहेत ती कुणाची लेकरं आहेत किंवा कुणाची मुलं आहेत? तर आभाळाची आहेत. का आभाळाची आहेत? की आपण आपल्या आईवडिलांच्या घरामध्ये सुरक्षित असतो. आईवडील आपली काळजी करत असतात. त्यामुळे आईवडिलांच्यावरती सावली, आईवडिलांची सावली किंवा आईवडिलांच्या छत्रछायेखाली आपण अतिशय सुरक्षित असतो. आपल्याला कुठलीही काळजी नसते. पण ह्या लोकांना आभाळाची लेकरं का म्हटलंय? कारण त्यांच्यासाठी घर नाही आहे, काही नाही आहे. त्यामुळे त्यांना आभाळाखाली झोपावं लागतं. थंडी, ऊन, वारा, पाऊस काहीही ऋतू असले तरीसुद्धा त्यांना आभाळाखाली झोपावं लागतं. आणि जणू काही आभाळच त्यांच्यावरती माया करतं, त्यांच्यावरती सावली धरतं. म्हणून ती आभाळाची लेकरं किंवा मुलं आहेत. काळी माती आई. त्यांची आई कोण येता? तर काळी माती आहे. का बरं काळी माती आहे? कारण लाल मातीपेक्षा, आपल्याकडे कोकणात लाल माती आहे, लाल मातीपेक्षा काळ्या मातीमध्ये सुपीकता जास्त असते. त्यामुळे पिके भरपूर मोठ्या प्रमाणावरती येतात. मग आई जसं आपल्या मुलांना खायला प्यायला घालते, त्यांचे कष्ट दूर करते, त्यांना काय हवं नको ते पाहते, तसंच ही काळी माती काय करत आहे? त्या मुलांची, म्हणजे जे कष्टकरी लोक आहेत त्यांची काळजी घेते. म्हणजे उदाहरणार्थ समजा ऊस तोडणी कामगार आहेत, तर काळ्या मातीमधनं जेव्हा ऊस येईल तेव्हाच त्यांना काम मिळणार आहे. मग अशा कामगारांचा उदरनिर्वाह किंवा त्यांचं पोट भरण्याचं साधन ही काळी माती उपलब्ध करून देते. म्हणजेच जणू काही ती त्यांचं पोषण करते किंवा त्यांना खायला प्यायला घालते, त्यांची काळजी घेते, म्हणून ती त्यांची आई आहे. आभाळ हे वडिलांसमान धरलेलं आहे. आभाळाची आम्ही लेकरं, म्हणजे ह्या कष्टकरी लोकांचे वडील हे जणू काही आभाळ आहे आणि त्यांची आई ही काळी माती आहे. जात वेगळी नाही आम्हा, धर्म वेगळा नाही. आपण सगळेजण जात सांगतो, प्रत्येकजण जातीत वेगळा वेगळा असतो.
आपण आपली जेव्हा ओळख सांगतो किंवा आपलं जेव्हा नाव लिहिलं जातं तेव्हा जात लिहिली जाते. पण ह्या कष्टकरी लोकांची कोणतीही जात नाही आहे. धर्म वेगळा नाही. आपण भारत देशामध्ये राहतो. विविध जाती, पंथ, धर्म सगळे एकत्र आहेत असं आपण म्हणतो. आपल्याकडे सर्व धर्म समभाव आहे, म्हणजे सगळे धर्म सारखे आहेत असं आपण भारतीय लोक मानतो. कारण का, तर आपण परदेशात जर बघितलं तर प्रत्येक धर्माचं वेगळं राज्य आहे. धर्मावरती राज्य तिथं निर्माण झालेलं आहे किंवा राष्ट्र निर्माण झालेलं आहे. पण भारतामध्ये धर्मासाठी कुठलंही राष्ट्र नाही आहे. तर भारतामध्ये सगळ्या धर्माचे लोक एकत्र राहतात. मग आता कोणत्या कोणत्या धर्माचे लोक भारत देशामध्ये राहतात? हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, बौद्ध, जैन असे अनेक धर्माचे लोक, आपल्या पारशी धर्म असेल अशा अनेक धर्माचे लोक आपल्या भारतामध्ये एकत्र राहतात. मग आता धर्म म्हणजे काय? तर धर्म म्हणजे वागण्याची पद्धत किंवा वागणूक, जी आपण रोजची वागणूक करतो किंवा आचरण करतो किंवा आपण जे काही वागतो ती पद्धत म्हणजे धर्म आहे. म्हणजे कसं आहे की उदाहरणार्थ हिंदू मंदिरात जाऊन देवाला नमस्कार करतात आणि प्रार्थना करतात. मुसलमान असतील तर ते मशिदीत जाऊन त्या अल्लाला प्रार्थना करतात. ख्रिश्चन असतील तर ते त्यांच्या प्रार्थनास्थळामध्ये म्हणजे चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करतात. जैन असेल तर जैन मंदिरामध्ये जाऊन प्रार्थना करतात. मग प्रत्येकाची शिकवण ही वेगळी आहे किंवा आचरण्याची पद्धत ही वेगळी आहे. म्हणजे कसं की आपण घरामध्ये आहोत, पण घरामध्ये प्रत्येकाचा कुणाची एकच कपड्यांची घडी घालणं, पण आई घडी घालते ती वेगळी असू शकते, वडील घडी घालतात ती वेगळी असू शकते, लहान मुलं घडी घालतात ती वेगळी असू शकते. म्हणजे एकच कपडा किंवा एकच अंथरूण असेल, पण प्रत्येक सणाची घडी घालण्याची पद्धत ही वेगळी आहे. बरोबर आहे ना? की आपण ब्लँकेटची किंवा अंथरुणाची जेव्हा घडी घालतो तर कोण अगदी छान चारही बाजू एकत्र करून घडी घालतं, कोण अर्धवट एकत्र घालतं. लहान मुलं म्हणतात आई आम्हाला जमत नाही, तूच घाल घडी, किंवा आम्हाला कंटाळा येतो, जड पडतं, म्हणून आपण आईलाच घालायला लावतो. म्हणजेच काय, तर प्रत्येकाची काम करण्याची किंवा वेगळी वेगळी पद्धत आहे. एकच गोष्ट वेगवेगळ्या मार्गानं प्रत्येकजण करतो. मग तसंच धर्मामध्ये सुद्धा कोणी अहिंसा करू नका म्हणता, कोणी खोटं बोलू नका म्हणतात, कोण काय म्हणतं. प्रत्येक जणाची आचरण्याची पद्धत किंवा वागण्याची पद्धत ही वेगळी आहे आणि त्यालाच धर्म असं नाव आहे. पण असा ह्या कष्टकरी लोकांचा कोणताही धर्म नाही. त्यांच्यासाठी पद्धत जी आहे किंवा एकच शिकवण आहे ती म्हणजे कष्ट करायची. श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची आमुची वस्ती. आता तीर म्हणजे काय, तर काठ. तीर या शब्दाचे दोन अर्थ होतात. एक आहे काठ आणि दुसरा आहे बाण. तर काठावरती, श्रमगंगेच्या काठावरती कष्टकऱ्यांची आमची वस्ती. वस्ती म्हणजे काय, तर राहण्याचं ठिकाण. पूर्वीच्या काळी शहरं नव्हती तर गावं होती, छोटी छोटी गावं होती. तर ते गाव कुठं असायचं, तर नदी किनारी वसलेलं असायचं किंवा नदी किनारी गाव असायचं. मग नदी किनारी का, तर आपल्याला जीवनासाठी किंवा जगण्यासाठी पाण्याची खूप आवश्यकता आहे. एखाद दिवस अन्न नसेल तर आपण पाण्यावरती तहान भागवतो किंवा पाण्यावरती आपली भूक भागवतो. म्हणून पूर्वीच्या काळी नदी किनारी म्हणजे कपडे धुण्याला पाणी हवं, भांडी घासायला पाणी हवं, पिण्यासाठी पाणी हवं, मग ते आणण्यासाठी नदीचा वापर केला जायचा आणि म्हणून नदी किनारी गाव असायचं आणि तिथंच वस्ती निर्माण व्हायची. वस्ती म्हणजे राहण्याची जागा, जे एकत्र सगळेजण तिथं राहत होते आणि गाव निर्माण होत होतं.
मग आता हे कष्टकरी लोक कुठे राहतात? तर श्रमगंगेच्या तीरावरती. म्हणजे त्यांच्यासाठी असं कुठेही गाव नाही आहे किंवा अशी कोणतीही नदी नाही आहे. तर जिथं त्यांना काम करायचं आहे, श्रमगंगा म्हणजे काय? काम करण्याचं ठिकाण. तर त्या काम करण्याच्या ठिकाणी ते वस्ती करून राहतात. मग ते तिथं का राहतात? श्रमगंगेच्या तीरावरतीच का राहतात? कारण त्यांना कष्ट करणं हे जास्त महत्त्वाचं वाटतं, म्हणून ते तिथं राहतात. मग आता कवीनं श्रम म्हणजे कष्ट आणि गंगा, आता गंगेचा का तिथं उल्लेख केलेला आहे किंवा गंगा हा शब्द का वापरलेला आहे? तर भारतामध्ये प्रमुख अशा 7 नद्या आहेत. गंगा, यमुना, नर्मदा, कावेरी ह्या सगळ्या प्रमुख नद्या आहेत. गोदावरी, कृष्णा अशा बऱ्याच नद्या आहेत, पण त्यातल्या प्रमुख नद्या ह्या गंगा, कावेरी, गोदावरी ह्या सगळ्या प्रमुख नद्या आहेत. मग ह्या नद्यांचं वैशिष्ट्य काय आहे? की ह्या नद्यांमधलं पाणी अतिशय उपयुक्त आहे, म्हणून ते पाणी आपण वापरलं जातं किंवा पवित्र मानलं जातं. त्या पाण्यानं आंघोळ केली तर आपण पवित्र होतो किंवा चांगले होतो, चांगल्या विचारांचे होतो, असा आपल्या पुराणांमध्ये किंवा आपल्या संस्कृतीमध्ये समज आहे. आणि गंगेचं वैशिष्ट्य काय आहे? तर गंगा ही भगीरथाने पृथ्वीवरती आणण्यासाठी, म्हणजे ती स्वर्गामध्ये होती आणि तिथून पृथ्वीवर आणण्यासाठी भगीरथानं भरपूर प्रयत्न केले. मग आता त्याला ती का करावी लागली? तुम्हाला ती गोष्ट कदाचित माहीत असेल. नसेल तर मी सांगते की भगीरथ हा मोठा राजा होऊन गेला आणि पूर्वीच्या काळी आपल्या पूर्वजांना, म्हणजे जे आपल्या घरामधील गेलेल्या व्यक्ती आहेत, म्हणजे आजोबा असतील, आजी असेल, जे काही असतील, तर त्या गेलेल्या व्यक्तींना गती मिळावी, म्हणजे त्यांना पुढं पुढं जाता यावं, त्यांच्या कोणत्याही इच्छा राहू नयेत, म्हणून पूर्वीच्या काळी पूर्वजांसाठी काही ना काहीतरी कृती केल्या जायच्या, म्हणजे श्राद्ध वगैरे केलं जायचं. मग असं भगीरथाला जेव्हा समजलं की आपल्या पूर्वजांना मुक्ती मिळण्यासाठी गंगा नदी पृथ्वीवर आली पाहिजे, मग ती कशी येणार? म्हणून त्यानं तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्यानंतर गंगा नदीला प्रसन्न करून घेतलं आणि गंगा नदीला सांगितलं की तू स्वर्गातून पृथ्वीवरती खाली ये. पण गंगेचा प्रवाह इतका मोठा होता की ती जर पृथ्वीवर आली असती, म्हणजे जर आकाशातून किंवा स्वर्गातून लगेचच पृथ्वीवर आली असती तर काय झालं असतं? त्यामुळे पृथ्वी संपूर्ण बुडाली असती, कारण ती नदी एवढी मोठी आहे किंवा तिचं पाण्याचा प्रवाह जो आहे तो एवढा मोठा आहे. प्रवाह म्हणजे धार, तर पाण्याची धार एवढी मोठी आहे. आता नळाला समजा आपण बारीक पाणी येत असेल तर आपली कळशी असेल किंवा काही असेल, पातेलं असेल, तर ते आपलं हळूहळू भरतं. पण तेच जर नळाला पूर्ण स्पीड असेल किंवा पूर्ण प्रवाह असेल तर काय होतं? लगेच भरतं. म्हणजे आपण पातेलं भरायला लावलं किंवा कळशी भरायला लावली तर ती अगदी एका सेकंदात सुद्धा ती भरते, कारण जर प्रवाह मोठा असेल तर. तसंच गंगा नदीचा प्रवाहही खूप मोठा होता. मग तर गंगा नदीचा प्रवाह अडवणार कोण? म्हणून भगवान शंकरांना प्रार्थना केली. मग भगवान शंकरांनी काय केलं? तर कैलास पर्वतावरती तिला आपल्या जटेमध्ये, म्हणजे केसांच्या मध्ये तिला धरून ठेवलं आणि जेवढा प्रवाह आवश्यक आहे तेवढाच प्रवाह त्यांनी खाली पृथ्वीवर सोडला. अशा प्रकारे ती खाली पृथ्वीवर आलेली आहे, म्हणून तिला जान्हवी असं सुद्धा नाव आले. का तर ती जटेतनं निर्माण झाली, म्हणून तिला जान्हवी असं सुद्धा नाव पडलेलं आहे. तर अशी जी गंगा नदी आहे ती सगळ्यात पवित्र आहे आणि त्या नदीमध्ये स्नान करण्यासाठी काशी यात्रेला आपल्यामध्ये हिंदू धर्मामध्ये जास्तीत जास्त जाण्याचा प्रघात आहे किंवा जाण्याचा नियम आहे की भारतीय लोक हे जास्तीत जास्त काशी यात्रा आणि गंगा नदीच्या मध्ये स्नान करतात. आणि मग ह्या गंगा नदीचं अजून वैशिष्ट्य काय आहे की आपण बघतो पावसाळ्यामध्ये जेव्हा आपल्याला काही वेळा रोग
दिसतात. कोणते कोणते? कॉलरा असेल, टायफॉईड असेल, मलेरिया असेल. हे सगळे कशामुळे होतात? तर पाण्यामुळे होतात किंवा दूषित ह्याच्यामुळे कावीळ, कॉलरा ह्यासारखे साथीचे रोग पसरतात. मग हे पसरू नयेत म्हणून काय केलं जातं? पाणी उकळून प्या, शुद्ध करून प्या, गढूळ पाणी पिऊ नका, अशी सगळीकडनं आपल्याला सांगितलं जातं. आणि आपणही तसंच करतो की पावसाळ्यामध्ये पाणी जास्तीत जास्त उकळून पितो, जेणेकरून आपल्याला हे साथीचे आजार होऊ नये म्हणून काळजी घेतली जाते. आणि हे जे विषाणू आहेत ते कुठल्याही सामान्य पाण्यामध्ये म्हणजे नदीच्या पाण्यामध्ये सुद्धा हे विषाणू भरभर वाढतात. कुठल्याही सामान्य नदीमध्ये, विहिरीमध्ये हे विषाणू भराभर वाढतात. म्हणजे पावसाळ्यातच नाही पण इतर वेळीसुद्धा जेव्हा पाणी स्वच्छ असेल, म्हणजे दिसताना ते स्वच्छ दिसत असेल, गढूळ दिसत नसेल, लाल मिश्रित दिसत नसेल, स्वच्छ पाणी दिसत असलं तरी त्यामध्ये ते विषाणू भराभर वाहतात. पण गंगा नदीचं जर आपण पाणी घेतलं तर त्यामध्ये हे विषाणू 5-6 तासातच मरून जातात, त्यांची वाढ होत नाही. जसं आपण म्हणतो ना की डबक्यामध्ये पावसाळ्यामध्ये डबकी साठतात, म्हणजे छोटे छोटे असे पाण्याचे डबकी साठतात आणि त्याच्यामध्ये डास वाढतात असं आपण सांगतो. डासांची पैदास होते किंवा डास भरपूर प्रमाणामध्ये वाढतात. पण काही ठिकाणी समजा आपण ती डबकी मुजवली तर काय होतं? डासांची वाढ होत नाही. किंवा त्याच्यावरती फवारणी केली, औषधं असतात ना फवारणीची, कीटकनाशकं, इन्साईड असं म्हणतात ना, तर ती जर आपण फवारणी केली तर काय होतं? त्या फवारणीमुळे ते डास मरून जातात किंवा त्यांची वाढ होत नाही. तसंच गंगा नदीचं असं वैशिष्ट्य आहे की त्याच्यामध्ये कोणत्याही आजार पसरवणारे जंतू फार काळ टिकू शकत नाहीत. 5-6 तासातच ते मरून जातात. म्हणून गंगेला खूप वैशिष्ट्य आहे. आणि आपल्याकडे गंगाजल छोट्या बाटलीमध्ये आणून घरामध्ये ठेवलं जातं. आणि एखादी व्यक्ती मृत झाली किंवा गेली तर तेव्हा तिच्या तोंडामध्ये ते गंगाजल घातलं जातं, जेणेकरून आपल्या कोणालाही त्या विषाणूंचा त्रास होऊ नये. समजा एखाद्या व्यक्तीला आजार असेल आणि त्यानं तो मेला किंवा मृत झाला तर त्याचा आपल्याला त्रास होऊ नये म्हणून हे गंगाजल घालण्याची पद्धत आहे. म्हणजेच काय? तर अशा सगळ्याचा अभ्यास आपल्या सगळ्या ऋषीमुनींनी केलेला आहे. मग कवीलाही असं म्हणायचे की अशी जी पवित्र गंगा नदी आहे ती कष्ट करूनच मिळते. म्हणून तर जेव्हा आपण म्हणतो की कष्ट करून समजा पाणी मिळालं तर गंगा आली हो अंगणी असं आपण म्हणतो. म्हणजे काय? खूप कष्ट करून मिळणारी नदी कोणती आहे किंवा पवित्र पाणी कोणतं आहे तर ते म्हणजे गंगा नदीचं आहे. मग हे लोक काय करतात? श्रमगंगेच्या तीरावरती, म्हणजे खूप कष्ट करण्याचं ते त्यांचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी त्या नदी किनारी किंवा त्या तीरावरती, त्या काठावरती हे कष्टकरी लोक वस्ती करून राहतात. जे आपण रस्ता काम करताना मुद्दामून लक्ष ठेवा तर रस्ता करणारे कामगार असतील तर ते असे कुठेही झोपडी बांधून कुठे राहतात? जिथं रस्ता करतात, जिथं संपेल रस्ता तिथंच ते झोपडी करून राहतात. मग तेच काय की जिथं काम असेल तिथंच ते राहतात. ते कुठेही असं गावात जाऊन राहत नाहीत, शहरात जाऊन राहत नाहीत, तर जिथं त्यांना काम करायचं आहे तिथंच ते झोपड्या बांधून राहतात किंवा आभाळाच्या खाली सुद्धा राहतात. नाव वेगळे नाही आम्हा, गाव वेगळा नाही. आपली वर्गामध्ये प्रत्येकाची नावं वेगवेगळी आहेत. अजय असेल, विजय असेल आणि काही असू शकतात. मग प्रत्येकजण आपल्याला नावानं हाक मारतो. घरामध्ये सुद्धा असेल, शाळेमध्ये असेल तर आपल्याला नावानं हाक मारलं जातं. म्हणजे प्रत्येकाचं नाव हे वेगळं आहे. आपण काय म्हणतो? आज अजय आला नाही का? आज विजय गेला नाही का शाळेत? असं आपण म्हणतो. म्हणजे नावानं आपण कुठलेही प्रश्न विचारतो. पण ह्या लोकांसाठी कोणतंही नाव नाही आहे. आपण असं म्हणतो का? रस्ता तयार करणाऱ्या कामगाराचं नाव ना अजय होतं किंवा अजिंक्य होतं असं आपण म्हणतो का? नाही म्हणत. आपण काय म्हणतो? हे रस्ता तयार करणारे कामगार आहेत, ते इथं आलेले आहेत.
ते 4 दिवस इथं राहिलेले आहेत असं आपण त्यांच्याबद्दल बोलतो. त्यांचं नाव काय आहे हे आपण विचारत नाही किंवा आपल्याला ते माहीत नसतं. म्हणजे त्या लोकांसाठी कोणत्याही प्रकारचं वेगळं नाव नसतं. नाव वेगळे नाही आम्हा, गाव वेगळा नाही. आता आपण सगळेजण शाळेत येतो. शाळेचं नाव किंवा गावाचं नाव काय आहे तर साडवली आहे. तर आपण काही जण साडवलीतनं येत असणार, काही जण देवरुखमधनं येत असणार, काही जण साखरप्यातनं येत असणार, काही जण निव्यातनं येत असणार, म्हणजे काही जण संगमेश्वरातनं येत असणार. प्रत्येकाचं गावाचं नाव हे वेगळं आहे. पण ह्या लोकांच्या कोणत्याही गावाचं नाव नाही आहे. आपण असं म्हणतो का की हे रस्ता करणारे कामगार आहेत ना किंवा रस्ता करणारे कामगार आहेत ना ते ह्या गावातनं आलेत हां, असं आपण म्हणू शकतो का? नाही. कारण जिथं ते काम करतात तिथंच ते त्यांचं वस्ती करून राहतात किंवा गाव निर्माण करतात, पण त्याला कोणतंही नाव नाही आहे. आता ऊसतोडणी कामगार असतील तर ज्या प्रदेशामध्ये ऊसतोडणी चालली आहे, कधी कोल्हापूरमध्ये असेल, कधी गडिंग्लजमध्ये असेल, कुठं दुसरीकडे असू शकते, कर्नाटकात असू शकते, कुठंही असेल तर तिथं ते जातात. त्यामुळे त्यांचं गावाचं नाव वेगळं नाही आहे. त्यांचं जिथं कष्ट करायचं तोच त्यांचा गाव, तोच त्यांचं नाव आणि तेच त्यांचं गाव, अशी परिस्थिती असते. इमान आम्हा एकच ठावे, घाम गाळूनी काम करावे. इमान आम्हा एकच ठावे. आता इमान म्हणजे काय? प्रामाणिकपणा. आपण म्हणतो ना कुत्रा कसा आहे? इमानी आहे. का इमानी आहे? कारण तो प्रामाणिकपणे दुसरी व्यक्ती आली घरामध्ये तर लगेच भुंकतो, म्हणजे मालकाला जाणीव करून देतो की घरामध्ये कोणतरी नवीन आलेलं आहे जे माझ्या माहितीतलं नाही आहे, रोजच्या सवयीचं नाही आहे. मग इमान म्हणजे काय तर प्रामाणिकपणा. आपल्यामध्ये सुद्धा प्रामाणिकपणा असला पाहिजे किंवा असतो. प्रामाणिकपणा त्याला इमान असं म्हणतात. इमान आम्हा एकच ठावे. आता ठावे म्हणजे काय तर माहीत असणे. आपल्याला काही गोष्टी माहिती असतात की आईनं खाऊ कुठल्या डब्यात ठेवलेला आहे हे आपल्याला माहीत असतं. आपण सांगतो सुद्धा, लहान भाऊ असेल बहीण असेल तर त्याला चिडवतो, मला माहिती आहे आईनं कुठं खाऊ ठेवला पण मी तुला सांगणारच नाही, असं आपण म्हणतो. म्हणजे ठावं म्हणजे माहीत असणं. माहीत असूनसुद्धा आपण सांगत नाही त्याला आपण ठावे असं म्हणतो. इमान आम्हा एकच ठावे, घाम गाळूनी काम करावे. त्यांना काय प्रामाणिकपणे एकच गोष्ट माहिती आहे तर घाम गाळून काम करायचं. म्हणजे जोपर्यंत आपल्या अंगामधून घाम निघत नाही तोपर्यंत कष्ट करायचे, तोपर्यंत काम करायचं, एवढी एकच गोष्ट त्यांना माहीत आहे आणि त्याप्रमाणे ते वागतात. म्हणजे जसं आपण म्हणतो की ह्याला अभ्यासातलं किडा आहे, अगदी पुस्तकी किडा आहे, त्याला नुसतं कायम पुस्तक वाचायला हवं असतं, नुसता अभ्यास करायला हवा असतो, जरा खेळत नाही, गप्पा मारत नाही, काही करत नाही, नुसतं त्याला एकच माहिती अभ्यास करायचा, पुस्तक वाचायचं, म्हणजे हा अगदी पुस्तकी किडा आहे. मग तसंच आहे की त्याही लोकांना घाम गाळून काम करायचं एवढे एकच गोष्ट माहिती आहे, बाकी कोणत्याही गोष्टी माहीत नाहीत. त्यामुळे त्यांच्यासाठी प्रामाणिकपणे काम करणं ही एकच गोष्ट त्यांना माहीत आहे. मार्ग वेगळा नाही आम्हा, स्वर्ग वेगळा नाही. आता त्यांचा कोणता मार्ग आहे का? नाही. त्यांच्यासाठी एकच मार्ग आहे. कोणता मार्ग आहे तर घाम गाळून काम करावं. आम्हा स्वर्ग वेगळा नाही. आता स्वर्ग म्हणजे काय तर आनंदाची गोष्ट किंवा आनंदाचं ठिकाण. म्हणजे आपण आपल्या संस्कृतीमध्ये असं म्हणतो की स्वर्ग आणि नरक ह्या दोन गोष्टी, जेव्हा आपण चांगलं काम करतो तेव्हा आपल्याला स्वर्गात जायला मिळतं किंवा पुण्य करतो तेव्हा आपल्याला स्वर्गात जायला मिळतं, आणि जेव्हा आपण चुकीचं वागतो किंवा पाप करतो तेव्हा आपल्याला नरकामध्ये जावं लागतं. म्हणून कधी खोटं बोलू नका, चोरी करू नका, कारण ही सगळी पापाची कामं आहेत आणि त्यामुळे नरकात जायला लागेल असं आपल्याला सांगितलं जातं. मग हा स्वर्ग म्हणजे काय तर चांगलं ठिकाण किंवा आनंदाचं ठिकाण. आपल्याला जी आनंदाची ठिकाणं हवी आहेत किंवा आनंद हवा आहे तर तो आनंद स्वर्गामध्ये मिळतो. मार्ग वेगळा नाही आम्हा, स्वर्ग वेगळा नाही.
माणुसकीचे अभंग नाते, आम्हीच आमुचे भाग्य विधाते. पंथ वेगळा नाही आम्हा, स्वर्ग वेगळा नाही. कोटी कोटी हे बळकट बाहू, जगन्नाथ रथ ओढून नेऊ. आस वेगळी नाही आम्हा, ध्यास वेगळा नाही. आपण आत्ता 2 कडव्यांचा अर्थ बघितला. पुढच्या सेशनमध्ये आपण पुढच्या कडव्यांचा अर्थ बघूया. धन्यवाद.